नमस्कार रसिक हो. पुनश्च एकदा या नवीन भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रत्येक एपिसोडमध्ये असं काहीतरी वेगळं ऐकायला आपल्याला मिळतं आणि त्यातून आपली उत्सुकता अजून वाढत चालली. तुमची उत्सुकता अशीच ताणून ठेवा, कारण विलास काकांकडून अशीच छान माहिती आपल्याला मिळणार आहे. काकांकडे पुन्हा मी वळतो. काका, दत्त मंदिरामध्ये जर एंटर केला, आपण प्रवेश केला तर तिथे रुद्राक्ष धारण योग असं लिहिलेलं आहे. तर ते नेमकं काय आहे? आम्ही हा कार्यक्रम करायचं जेव्हा हळूहळू म्हणजे पक्क ठरत गेलं ना एक एक, तर त्याचं नियोजन एक एक मी म्हणजे गेली 2 वर्ष मी त्या प्रक्रियेत आहे. मी आणि माझी बायको आम्ही 2 वर्ष जे जे काही सुचेल ते करत राहिलो, नोंदी ठेवत राहिलो वगैरे असं. आणि मध्येच एक अशी एक घटना आमच्या लक्षात आली की एक आपण एक जप सुरू करूया इथे मंदिरामध्ये. हां, म्हणजे त्या सगळ्या देवत आम्ही 5 देवतांचे जप केलेत. म्हणजे एक दत्तात्रयाचा केला आहे, एक गणपतीचा केला आहे, एक शिवशंभोचा केला आहे, एक स्त्री देवतेचा आणि एक इष्टदेवता. म्हणजे कुणालाही ज्याचा ह्या चारांपेक्षा वेगळं काय करायचं, कोणी गजानन महाराजांचा करेल, कोण साईबाबांचा करेल, तर ज्याचं कोणाचं असेल त्या श्रद्धेने ते करावं. आणि आज जवळजवळ आजच्या दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदेला पाडव्याला आम्ही तो सुरू केला, त्याचा संकल्प केला. आणि 1 वर्षापूर्वी? हां, नाही आत्ता मार्च महिन्यामध्ये 7-8 महिने झाले. आत्तापर्यंत तो जवळजवळ 67 लाख जप पूर्ण झाला आहे आमच्या मंदिरामध्ये. हां, 67 लाख. तर अशा काही गोष्टी हे करत असताना त्या चैत्र प्रतिपदेला पाडव्या दिवशी जेव्हा मी रात्रभर माझ्या डोक्यात तो विषय घेऊनच झोपत असतो रोज रात्री काहीतरी या विषयात. तर तो डोक्यात विषय असल्यामुळे म्हणा किंवा काय म्हटल्यामुळे सकाळी उठत असताना चैत्र प्रतिपदे पाडव्या दिवशी सकाळी उठत असताना म्हणजे झोप आणि जागं होणं ह्याच्यामधल्या एका क्षणाला असं मला ना काहीतरी असं एक लक्षात आलं माझ्या, की हा शब्द माझ्या कानात पडला की रुद्राक्ष धारण योग. शब्द पडला का? हां, शब्द रुद्राक्ष धारण योग. हे कोणीतरी येऊन सांगावं किंवा काय कोणीतरी बोलावं असं. तर मला काय त्याचा अर्थ लागे ना. म्हटलं काय आहे, कसं काय रुद्राक्ष? तर म्हटलं हे रात्रभर आपण ते मंत्र विचार करत राहिलो, ते म्हणजे काय जे मनी वसे ते स्वप्नी दिसे असं काहीतरी असेल. पण नंतर म्हटलं नाही, म्हटलं नंतर माझ्या असं लक्षात आलं की म्हटलं कदाचित हा कार्यक्रम करत असताना आपण एक रुद्राक्ष धारण करायला हवा असं काहीतरी त्याच्यामध्ये असेल, एक सूचना असेल. नंतर म्हटलं मीच कशाला, मग आम्ही जी काही मंडळाची माणसं आहोत ना त्या सगळ्यांनीच तो धारण करायचा, मग सगळ्यांसाठी ते घ्यायचे वगैरे असं. मग ती गोष्ट बदलत अशी गेली की आम्हीच कशाला, त्या उत्सवाला येणाऱ्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तो रुद्राक्ष धारण व्हावा अशी एक कल्पना सुचली. आणि आम्ही मग नेपाळ म्हणजे भारताचाच एक पूर्व इतिहासातला पूर्व भाग असलेला नेपाळमधून आम्ही 1100 रुद्राक्ष खरेदी केलेत. हां, आणि ते 1100 रुद्राक्ष आम्ही हा जो विधी आमचा चालणार आहे तो जे शिवपिंडीवर जो अखंड अभिषेक 9 दिवस होणार आहे, ते एक मोठी आम्ही परात आणली आहे. त्या परातीमध्ये ते शिवलिंगामध्ये असेल, त्याच्या चारी बाजूने हे 1100 रुद्राक्ष ठेवलेली असतील. 9 दिवस त्याच्या वरती जसा शिवपिंडीवर अभिषेक होईल तसाच तो ह्या सगळ्या रुद्राक्षांवरती होईल, 1100 रुद्राक्षांवरती होईल. आणि 9 दिवसामध्ये ह्याच्यावर 11 महारुद्रांचं म्हणजे आवर्तनं होतील, 11 महारुद्रांची आवर्तनं होतील आणि एका महारुद्राचं हवन होईल त्याच्यावर त्या ठिकाणी. आणि असा एका अतिरुद्र स्वाहाकाराने अभिमंत्रित झालेला, सिद्ध झालेला असा एक रुद्राक्ष जर कोणी, आमच्याकडे नावं नोंदणी आता सुरू झाली आहे, जो कोण नाव नोंदणी करेल त्या माणसाला तो कार्यक्रम 2 तारीखला संपणार आहे दुपारी 1-2 वाजता. त्याच्यानंतर तो एक रुद्राक्ष एका माणसाला त्याचं आम्ही अभिमंत्रित मूल्य किंवा त्याची सिद्धता मूल्य म्हणून आम्ही मंडळाने ठरवून त्याचं एक 1100 रुपये मूल्य ठरवले. हां, तर त्याची जर नोंदणी आमच्याकडे झाली म्हणजे ज्याची होईल त्याला तो 2 तारीखला दुपारी, आणि योगायोगाने तो सोमवारचा दिवस आहे. हां, योगायोगाने शंकराचा दिवस आहे, तर तो सोमवारी दुपारी तुम्हाला तो मिळेल. तो आता पंचमुखी रुद्राक्ष आहे, परंतु तो असा सिद्ध झालेला असेल. आणि प्रत्येक रुद्राक्षाबद्दल वेगवेगळी माहिती सांगितली जाते. म्हणजे एकमुखीबद्दल हा ह्याचं प्रतीक आहे, 3 मुखी हा त्या देवतेचं प्रतीक आहे. पंचमुखी रुद्राक्ष जो आहे ना तो जगातल्या पंचमहाभूतांचं जी एक संकल्पना आहे, प्रतीक त्या पंचमहाभूतांचं प्रतीक आहे. हा म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी याची साक्ष देणारी जी पंचमहाभूतं आहेत त्या पंचमहाभूतांचं प्रतीक असलेला हा पंचमुखी रुद्राक्ष 12 महारुद्रांनी आणि 9 दिवसाच्या अभिषेकाने अभिमंत्रित होऊन तुम्हाला तो
किमान त्याचं मूल्य 1100 रुपयामध्ये तुम्हाला 2 तारीखला दुपारी 2:30-3 वाजल्यानंतर त्याचं आम्ही वितरण करणार आहोत. पण नोंदणी केलेलं हा नोंदणी केली ज्यांची, कारण माणसं खूप येतील ना, आणि आम्ही काय ते मग मागतायत म्हणून खूप आणणार नाही. 1100 रुद्राक्ष सुरुवातीला जो अंक आम्ही फिक्स केला त्याप्रमाणे ते 1100 रुद्राक्ष आणलेत, त्याप्रमाणे तेवढ्यांचं वितरण होईल. म्हणजे ज्यांना कोणाला तो हवा असेल त्यांनी माझा नंबर, मी आता जिकडे तिकडे माझा आहे 94 23 36 37 38 या नंबरवर नोंदणी करावी. आणि त्या दिवशी अगोदर आम्ही त्याचे पैसे घेणार नाही आहोत. त्या 9 दिवसामध्ये जी माणसं पोचतील किंवा काय QR कोडवर पाठवतील त्याप्रमाणे त्याचे पैसे जमा होतील आणि तो तुम्हाला मिळेल. त्याचा तो तुम्ही धारण करणार आहात म्हणून तो रुद्राक्ष धारण योग असा तो शब्द आहे. नेमकं रुद्राक्ष धारण योग म्हणजे काय हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल. जर याची तुम्हाला नोंदणी करायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर येईल किंवा काकांनी जो नंबर सांगितला आहे त्यावर नोंदणी करा. अशाच एका प्रश्नांच्या मालिकेच्या निमित्ताने पुढच्या भागामध्ये मी काकांसोबत भेटणार आहे. तोपर्यंत नमस्कार. या संवाद मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली. अशीच महत्त्वाची माहिती प्रत्येक एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. तूर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.